नमस्कार मंडळी. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. गुरुवारी शेतकरी बाजारला जाता नाही आला, दसरा होता म्हणून. म्हणून भाज्या घरात नव्हत्या आणि मशरूम खायची इच्छा झाली होती. मग किसान कनेक्ट वरून भाज्या मागवल्या थोड्या आणि दररोज छान ऑफर असतात, त्यामुळे बजेट फ्रेंडली पण आहे. हा ॲप्रॉन नवीन घेतला आहे. मला किचनमध्ये काम करताना खूप घाण सवय आहे. नॅपकिन समोर असलं तरी पण घाईघाईमध्ये काय पण हात पुसण्याची, मॅक्सीला किंवा आहे त्या कपड्यांना. त्यासाठी हे बोलले ॲप्रॉन घे. मग घेतला. मशरूम स्वच्छ गव्हाच्या पिठाने 4 वेळा धुवून घेतले छान मस्तपैकी. मशरूम खायचं म्हणून हा आनंद. सिंपल मशरूमची भाजी पण खूप छान टेस्टी लागते. मशरूम कापून घेतले. बाकीचं साहित्य म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूण किसून घेतले. लोखंडी कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग टाकलं. नंतर जेवढं साहित्य घेतलं ते सर्व टाकलं. मीठ टाकून छान मिक्स केलं. कांदा लालसर होईपर्यंत शिजवायचा. आता ह्यात सर्व मसाले टाकूया. मालवणी मसाला, गरम मसाला, हळद थोडी, घरगुती मसाला. तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याप्रमाणे मसाले घाला. आणि अशा प्रकारे मशरूम कापले होते ते ह्यात टाकले. छान मिक्स केला. तर ह्यावर झाकण ठेवायचं. दुसरी इथे शतपावली चालू आहे. आमच्याकडे जेवणाआधी शतपावली करतात, म्हणजे भूक जास्त लागेल, पोटात जास्त जागा व्हावी चालून चालून म्हणून. 2 मिनिटं झाली झाकण ठेवून. मशरूममध्ये पाणी असतं, त्याला पाणी सुटतं. वरून पाणी घालण्याची गरज नसते. छान पाणी सुटलं मशरूमच्या भाजीला. आता पाणी आटेपर्यंत झाकण असून द्यायचं. मध्ये मध्ये ढवळायचं आणि पाणी आटलं की आपली मस्त चविष्ट अशी भाजी तयार. संध्याकाळी कोजागिरी म्हणून थोडंसं मसाला दूध करावं म्हटलं. प्लॅन असा काहीच नव्हता, पण आकाशात चंद्र इतका सुंदर दिसत होता. म्हटलं करूया आपण पण कोजागिरी साजरी. दूध घेतलं 1.5 पेला. बदाम, काजू घेतले, भिजत घातले 10 मिनिटं. त्यातच वेलची सोलून टाकली, कारण वेलची पावडर संपलेली. मस्त मिक्सरमध्ये वाटून घेतलं जाडसर असं. दुधामध्ये घालून छान मिक्स केलं. वरून परत बदाम घातले. 1 पेला होईपर्यंत छान आटवले दूध. आणि इथे प्रेझेंटेशनसाठी ताट रेडी केलं होतं. फुलं होतीच घरी. छान घट्टसरपणा आलेला दुधाला. चंद्र किती सुंदर दिसत होता. चंद्राचं चांदणं सगळीकडे पसरलेलं आणि बऱ्यापैकी उजेड होता आकाशामध्ये. ढगात कधी लपत होता चंद्र, परत येत होता. तुम्ही म्हणाल साखर वगैरे काही घातली नाहीस, तर मध घातलं होतं गोडीसाठी आणि खरंच खूप सुंदर दूध झालं होतं चवीला. चला, आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते. भेटू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या.